नमस्कार, श्रेया सौम्या श्री किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण महाशिवरात्रीनिमित्त रताळ्याचे वेफर्स आणि बटाट्याचे वेफर्स अगदी सोप्या पद्धतीने, साहित्य पण एकदम कमी आहे। मी पाव किलो रताळे घेतले आहेत आणि पाव किलो बटाटे घेतले। हे मी 1 चमचा मीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी 2 चमचे पाणी घालून बटाट्याच्या वेफर्समध्ये तळताना वापरणार आहे। आणि हे रताळ्याचे वेफर्स तळल्यानंतर त्याला वरून मी मीठ आणि लाल तिखट लावणार। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। आपण आता पोहे आपले तेलाचे बुडबुडे पण कमी झालेले आहेत। आता आपण हे वेफर्स काढून घेऊ। काढलेले वेफर्स आहेत असं हे चाळणीवरती ठेवायचे। ते काय असेल ते सगळं खाली येतं। आपण आता हे तेलामध्ये सोडू। एकदम पातळ झालेलं आहे। वेफर्स तळण्यासाठी थोडा वेळ लागतो। याच्यावरती बुडबुडी कमी झाली की समजायचं की आपले वेफर्स तळले आहेत। आता आपण हे वेफर्स काढून घेऊ। आता आपण हे बटाट्याचे चिप्स बनवणार आहोत। त्यासाठी मी पाण्यात ठेवलेले बटाटे एक बटाटा घेऊन तेलातच किसणार आहे।
तास आला तरी काही होत नाही, लगेच काही थंड होतं. चिप्स आपण तेलात सोडत असताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची. जेव्हा मिठाचं पाणी घालतो तेव्हा गॅसची फ्लेम करायची. हे माझे दोन्ही चिप्स करून झालेले आहेत. मी पाव किलो घेतले, पाव किलो रताळा आणि पाव किलो बटाटेच घेतले. त्याचे एवढे मोठे झालेले. माझ्याकडे रताळ्याचे जास्त आवडत नाही, बटाट्याचे जास्त आवडतात म्हणून मी थोडे जास्त प्रमाणात केले. आता आपण रताळ्याच्या याच्यावरती थोडंसं तेल घालून थोडं लाल एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी झाले. बटाट्याचे तर बाहेर मिळतात तसे झाले. एकदम कुठेही तेल राहिलेलं एकदम छान, खूप छान झाले आहेत आपले वेफर्स. महाशिवरात्री निमित्त हा व्हिडिओ होता. तुम्हाला जर